गोकुळची सर्वसाधारण सभा ही नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच झाली। विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यासमोर सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे फलक घेऊन सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी केली आहे। दूध संघाच्या अध्यक्षांनी गोंधळातच सभा चालवली। विरोधकांनी सभेमध्ये नामंजूरचे फलक झळकावले। विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेच्या समोर उभं राहूनच उपस्थिती लावली, तर सभेआधी महाडिक गटाने गेटवरती उभं राहून जोरदार गोंधळ घातलाय। पोलीस आणि महाडिक गटाची झटापट झाली, झेंडा काढून घेण्यावरून वाद झाला। या सभेला सत्तेमध्ये विरोधक असलेले मात्र गोकुळमध्ये एकत्र असलेले हसन मुश्रीफ आणि सतेज पाटीलही उपस्थित होते। त्यांचं मत असं आहे की आम्ही सभा चालवून देत नाही आहोत आणि त्यांना सभा चालवायची आहे। तर मागच्या वेळेस आमचा आवाज ऐकला गेला नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला नंतर सांगितलं गेलं की आम्ही त्यांना प्रश्न विचारणार होतो, पण त्यांनी सभात्याग केला। ते अर्धे सभा सोडून गेले, म्हणून आम्ही त्यांना काही विचारू शकलो नाही। त्यांच्यावर आज 2 तास झाले चेअरमन एकटे बोलताय, ते काय बोलताय इथल्या लोकांना कळत नाहीये। पण आम्ही तरी सुद्धा शेवटपर्यंत इथे थांबणार आहे, हे बघण्यासाठी आणि हे लोकांना दाखवण्यासाठी की शेवटपर्यंत थांबून सुद्धा हे विरोधकांना संधी देत नाहीत। चेअरमननी जे स्टेटमेंट केलं ते सहकाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की 70% बैठकीला उपस्थित न राहता नंतर सह्या करणं, मला वाटते सहकारात यांच्या एवढा आदर्श कुणी घ्यायची, म्हणजे असा आदर्श सहकारात कुणी घेऊ नये। संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहणे आणि फक्त प्रसिद्धीसाठी हा स्टंट करणे हे सभासद लोक जाणतात। हे सगळे प्रश्न संचालक मंडळात मांडले असते, संचालक मंडळात त्याच्यावर चर्चा केली असती, तर लोकांनाही कळलं असतं की तुम्ही बोलताय म्हणून। मुळात तिथं उपस्थित राहायचं नाही आणि इथं लोकांना दाखवण्यासाठी जो काय तमाशा जनरल बॉडी गोंधळ करायचा, तो मला वाटतं दुर्दैव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।